तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमच्या आणखी एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर हे जे तुम्ही समोर प्राणी बघत असेल याचं नाव तर तुम्हाला माहीतच असेल. नाही माहीत असेल तर मी सांगतो. हिचं नाव आहे श्रावणी. हे माझं छोटंसं गायचं पिल्लू. या ठिकाणी श्रावणीला खूप सारे फ्रेंड्स आहेत, जसे की तिची आई पण आहे. आई पण फ्रेंडसारखीच आहे आणि दुसरी आई पण आहे. म्हणजे तिच्या आईपेक्षा जास्त ते दुसऱ्या गायकडेच राहते. म्हणजे ते जे गाय आहे ना, ते इथे हे गाय बांधलेलं ते तिच्याजवळच असते. सोडली बरोबर डायरेक्ट तिच्याकडेच झाले. आणि तिने तिचे फ्रेंड खूप सारे आहेत. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, कोंबड्या पण आहेत तिथं. ते कोंबड्यासोबत पण घेते. श्रावणीला म्हणजे बोर होतंच. आणि हे तुम्ही बघू शकता आमचं वाळगाव, म्हणजे जिथं कुटार वगैरे आम्ही ठेवतो. पण सध्या इथं काहीच नाही, कारण हे मोडीफाय करायचं राहिलं. कारण सध्याची व्यवस्था अशी खराब झालेली आहे. ते कारण मोडीफाय करायचं राहिलं वगैरे, बांधायचं राहिलं तर बांधकामच राहिलं त्याचं. त्यामुळे इथं नॉर्मली सध्याचे गवत वगैरे तुरीचे ते आणलेले आहेत आणि पाणी वगैरे ठेवलेलं आहे, कारण ते गायसाठी वगैरे कधी पण लागू शकते. म्हणून सध्याची व्यवस्था हे ठेवलेलं आहे. तसं आहे आपलं वाळगा, तुम्ही बघू शकता. तसं म्हणाल तर माझ्या दिवसाची सुरुवात इथूनच होते, कारण ढोरांचं वगैरे शेण वगैरे काढणं, दूध वगैरे काढणं हे सर्व मीच करतो. चारा वगैरे नाही, चारा मेन ना, चारा बाबा आणतात. त्यामुळे म्हणजे मी गायकडे ध्यान देतो थोडंफार. तर आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला काय वाटलं, म्हणजे श्रावणीचं नाव वगैरे तुम्हाला पटलं का, नक्की कमेंटमध्ये सांगा.